नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये डेली आन्सर रायटिंग समर्पण सिरीजमध्ये स्वागत करतोय। आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधावरती हा प्रश्न 2024 साली विचारण्यात आलेला आहे। ॲज एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे। अनेक वेळेला मी क्लासरूम मध्ये सुद्धा मुलांना सांगितलेलं आहे की इंडिया मालदीव याच्या रिलेशनवरती हा प्रश्न विचारला जाईल यूपीएससी मेन्स मध्ये, आणि त्याचप्रमाणे ॲज एक्सपेक्टेड हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आपल्याला या प्रश्नामध्ये बघायचं आहे की इंडिया मालदीवचे रिलेशन्स कशा पद्धतीने डेव्हलप होत आहेत आणि हे कशा पद्धतीने असायला पाहिजेत, अशा पद्धतीचा हा प्रश्न आलेला आहे। चला आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, मालदीवचे भारतासाठी भूराजकीय भू आर्थिक महत्त्व आपल्याला विशद करायचे आहेत। कशाच्या संदर्भामध्ये करायचं आहे तर जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाहाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे भूराजकीय आणि भू आर्थिक महत्त्व आहे कशाचं, इंडिया आणि मालदीवचं। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती या संबंधाचा भारताच्या सागरी सुरक्षेवरती आणि प्रादेशिक स्थैर्यावरती कसा परिणाम होतोय याची आपल्याला आज चर्चा करायची आहे। प्रश्न समजलाच असेल। प्रश्न सोपा आहे। लोकस मध्ये आपण इथे लिहू शकतो की जीएस सेकंड इंटरनॅशनल रिलेशन इंडिया मालदीवचे जे रिलेशन्स आहेत ते लोकस आपला येईल, आणि फोकस मध्ये आपल्याला करायचं की इंडिया आणि मालदीवचे जे संबंध आहेत, रिलेशन्स आहेत, त्याच्या सागरी सुरक्षेवरती आणि प्रादेशिक स्थैर्यावरती याचा भू राजकीय भू आर्थिक परिणाम किंवा महत्त्व कसं आहे हे आपल्याला आपल्या आन्सर मध्ये जे आहे तिथे विशद करायचं आहे। तर इनिशियली इंट्रोडक्शन मध्ये आपण लिहू शकतो की इंडिया मालदीव जे आहे, मालदीव हा भारतासाठी जो आहे तो छोटा परंतु एक अत्यंत महत्त्वाचा असा द्वीप समूह आहे। आपण पाहिलेलं आहे की मालदीव जो आहे तो भारताच्या दक्षिणेला येतोय आणि परराष्ट्र धोरणासाठी सागरी सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण इंडिया मालदीव रिलेशन राहणार आहे, आणि त्याचे भू आणि राजकीय भू आर्थिक महत्त्व जे आहे, भू राजकीय आणि भू आर्थिक महत्त्व भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये आपण सर्वप्रथम भू राजकीय महत्त्व कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे ते आपण इथे मेन्शन करू शकतो की हिंद महासागरामध्ये त्याचं किती महत्त्वाचं स्थान आहे मालदीवचं। मालदीव हा भारताच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ हिंद महासागरात स्थित आहे। सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन SLOCs म्हणतात, जसे की भारतापासून पश्चिम आशिया असेल, आफ्रिका असेल आणि युरोपाकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग जो आहे तो मालदीवच्या जवळून जातोय। ओके, एक महत्त्वाचं समरिक स्थान जे आहे ते मालदीवचं आहे। यासोबतच इथे आपण सेकंड पॉइंट मध्ये म्हणू शकतो की चीन आणि भारतामध्ये महत्त्वाची स्पर्धा आहे। हा मालदीवचा जो भू राजकीय महत्त्व जे आहे ते चीनचा BRI जो आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, आणि भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणामुळे याचं महत्त्व आणखीन इथे वाढलेलं आपल्याला दिसतं। यासोबतच चीनच्या हंबनटोटा प्रकल्प असेल, बंदर असेल आणि मालदीव मधील गुंतवणुकीमुळे भारताच्या सागरी जी चायनाची मालदीव मधील गुंतवणूक आहे त्याच्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला आव्हान जे आहे तिथे निर्माण झालेलं आहे हे मेन्शन करू शकतो। यानंतर सागरी सुरक्षा ही महत्त्वाची आहे, कारण भारत जो आहे तो मालदीवचा सर्वात जवळचा एक नेबरहूड म्हणजे सर्वात महत्त्वाचा जवळचा मोठा देश आहे। पायरेसी असेल, ड्रग ट्रॅफिकिंग आणि दहशतवाद रोखण्यासाठी भारत मालदीव सोबत जॉईंट मिलिटरी किंवा जॉईंट पेट्रोलिंग जो आहे तो करत नेहमी असतो, आणि याच्यासाठी सुद्धा जो आहे सागरी सुरक्षेसाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे भारतासाठी। यानंतर आपण बघू शकतो की भू आर्थिक महत्त्व जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाहामध्ये आपण पाहिलेलं आहे की मालदीव जवळून सुमारे 80% पेक्षा जास्त जी आहे ती वाहतूक होती। याच्यामुळे याला एक भू आर्थिक किंवा भू सामरिक महत्त्व जे आहे ते मालदीवला प्राप्त झालेलं आपल्याला आढळतं। यासोबतच ब्ल्यू इकॉनॉमी जी भारताची आहे त्याच्यासाठी सुद्धा मालदीव हा एक महत्त्वाचा घटक आहे। पर्यटन आणि रोजगारामध्ये आपण पाहू शकतो की अनेक भारतीय मोठमोठ्या कंपन्यांनी मालदीवमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कारण मालदीवची मोस्टली इकॉनॉमी जी आहे ती कशावर डिपेंड आहे तर ही महत्त्वाची सर्वात पर्यटनावरती जे आहे ते इथे डिपेंड आहे। याच्यासोबतच विकास आणि सहकार्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। भारताने ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा पायाभूत सुविधा असतील, आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे, आणि या सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन सागर ही जी भारताची पॉलिसी आहे
स्ट्रॅटेजी आहे, याचा एक महत्त्वाचा घटक जो आहे तो मालदीव आहे. ह्या गोष्टी आपण इथे मेन्शन करू शकतो. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा प्रभाव पाहायला गेलं तर इथे सर्वात महत्त्वाचा आहे चीनचा प्रभाव. यामध्ये आपण म्हणू शकतो की चीनने मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. आता जे मालदीवमध्ये नवीन गव्हर्नमेंट स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये चीनचा इंटरफेरन्स जो आहे तो मालदीवमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यासोबतच इथे या रिजनमध्ये भारताला सुद्धा आपला प्रभाव जो आहे तो मालदीवमध्ये ते टिकून ठेवायचा आहे आणि त्यासाठी भारत जो आहे तो प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि क्वाड सुद्धा हे सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतायत. जसं की अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या भागातील रणनीतिक संतुलन राखण्यासाठी एक भारताला सुद्धा मदत करताना इथे दिसत आहेत. यासोबतच मालदीवमध्ये क्वाड जे आहे इंडिया, USA, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यामुळे भारताचा प्रभाव जो आहे तिथे वाढवला जाऊ शकतो. यासोबतच इस्लामिक कट्टरवाद सुद्धा जे आहे, मोइजू सरकार आल्यापासून मालदीवमध्ये इस्लामिक कट्टरवाद सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग याचं सुद्धा इथे काउंटर करणं ही सुद्धा एक पुढे एक मोठं आव्हान आपण असं म्हणू शकतो. यानंतर भारताच्या सागरी सुरक्षेवरती परिणाम नक्कीच मोठ्या प्रमाणात झालेला आहे की समुद्री व्यापाराचे संरक्षण करणे हा सुद्धा एक निर्बंध व्यापार सुनिश्चित करणे इथे आवश्यक आहे. सागरी तळांचा उपयोग जो आहे तो सुद्धा मालदीव सोबत संरक्षणात्मक करार करून सागरी तळांचा जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. यामुळे दहशतवाद आणि म्हणजे चायनाची जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा चीनचा वाढता प्रभाव आहे याला कुठेतरी हा शह देण्यासाठी महत्त्वाचा इथे ठरू शकतो. यानंतर दहशतवाद विरोधी सहकार्य दोन्ही देशांनी जे आहे इंडिया मालदीव डिफेन्स कोऑपरेशन अंतर्गत दहशतवाद विरोधी उपक्रम जे आहे ते चालू केलेले आहेत आणि पायरेसी असेल, दहशतवाद असेल यांना कंट्रोल करण्यासाठी स्ट्रॅटेजिक लोकेशनचा सुद्धा इथे महत्त्वाचा उपयोग आहे. आता निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की इंडिया आणि मालदीव जे आहे तर भूराजकीय आणि भू आर्थिक खूप महत्त्व आहे. कारण याच्या स्थानामुळे मालदीवचं जे स्थान आहे आणि त्या स्थानामुळे व्यापारामध्ये जे नियंत्रण मिळतं, व्यापारावरती जे नियंत्रण टिकून राहतं हे खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, विशेषतः चीनच्या प्रभावामुळे भारतासाठी मालदीवशी संबंध जे आहे ते आणखी मजबूत करणं हे महत्त्वाचं आहे. कारण भारताची धोरण जो आहे तो नेबरहुड फर्स्ट ची पॉलिसी आहे आणि या धोरणाचा भाग म्हणून भारताने आपले जे मालदीव सोबतचे जे धोरण आहे ते आणखी प्रभावीपणे राबवणे हे सुद्धा आणखी महत्त्वाचं आहे. या पद्धतीने आपण इंडिया आणि मालदीवचं रिलेशन्स, त्याचे आर्थिक संबंध, त्याचे राजनैतिक संबंध या गोष्टी संपूर्ण बघितलेल्या आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय प्रभाव, आंतरराष्ट्रीय परिणाम कशा प्रकारे होतोय हे आपण आपल्या या उत्तरामध्ये मेन्शन केलेलं आहे. हा प्रश्न ॲज एक्सपेक्टेड होता. काही प्रश्न आपण एक्सपेक्टेड करू शकतो कारण इंडिया आणि मालदीवचं रिलेशन्स जे आहे ते खूप लोएस्ट पॉइंटला गेलेलं आपण काही दिवसामध्ये बघितलेलं आहे. या आन्सरमधून आपण जे आपले मत जे आहे तिथे मांडलेले आहेत. आज आपण आपल्या या डेली आन्सर रायटिंग समर्पण सिरीजमध्ये इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट आन्सर रायटिंग सिरीज समर्पण लेक्चरमध्ये. थँक्यू.